नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे संत कबीरांचा पुढील दोहा आज आपण पाहूया. संत कबीर काय म्हणतायत? ते म्हणतायत, राम राम सब कोई कहे दशरथ कहे न कोय. राम राम सब कोई कहे दशरथ कहे न कोय. एक बार दशरथ कहे तो कोटि यज्ञ फल होय. एक बार दशरथ कहे तो कोटि यज्ञ फल होय. किती सुंदर दोहा आहे हा. वरवर पाहता आपल्याला असं भासेल की संत कबीर म्हणतायत की राम राम सब कोई कहे, सगळेजण राम राम म्हणतायत, पण दशरथ कोणीच म्हणत नाही. एक बार दशरथ कहे तो कोटि यज्ञफल होय. एकदा जर तुम्ही प्रेमाने दशरथ म्हटलं तर तुम्हाला कोटी यज्ञांचं फळ प्राप्त होईल. अरेच्छा, असं आहे होय. जर कोटी यज्ञांचं फळ प्राप्त होणार असेल नुसतं दशरथ म्हणून, म्हणजे आमचा इकडे जर फायदा होणार असेल तर आम्ही आजपासून रामनामाची माळ सोडून देऊन दशरथ 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 असं म्हणायला लागतो. म्हणजे आम्हाला कोटी यज्ञांचं फळ घरबसल्या प्राप्त होईल. मनुष्य स्वभाव आहे हा. कारण मनुष्याला जे फुकट मिळतं ते हवं असतं. जिथे लाभ असतो तिथे मनुष्याचं मन सतत धाव घेत असतं. म्हणून ते म्हणतायत की दशरथ कहे न कोय, एक बार दशरथ कहे तो कोटि यज्ञ फल होय. म्हणून मग आम्ही आमची रामनामाची माळ सोडतो आणि दशरथ दशरथ म्हणतो. म्हणजे बघूया आम्हाला कोटी यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं का. असा आपल्याला वरवर पाहता अर्थ साधा सोपा दिसतो. पण हे संत कबीर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या त्या दोह्यामध्ये त्यांनी काही मेख ठेवलेली आहे. असं सहजासहजी दोह्यांचा अर्थ लागणार नाही. ते काय म्हणतात? कबीरजी म्हणतात की तुम्ही नीट वाचत नाही. आणि खरं आहे, आपण माणसं ना नीट वाचत नाही. खूप वेळा नीट पूर्ण वाचून न घेतल्यामुळे चुकीचा समज होतो आणि त्यातून काही अपराध घडतात, काही चुका घडतात, आपलीच गैरसोय होते. म्हणून संत कबीर म्हणतात नीट वाचा. मी काय लिहिलं आहे? मी काय लिहिलं आहे? मी असं लिहिलं आहे, राम राम सब कोई कहे दशरथ कहे नको. याचे दशरथ नाही म्हटलेलं, दशरथ म्हटलेलं आहे. म्हणजे काय? दशरथ म्हणजे काय तर 10 इंद्रिय यांनी रत होऊन जर रामनाम घेतलं तर एक बार दशरथ कहे तो कोटि यज्ञ फल होय. कोटी यज्ञांचं फळ प्राप्त होईल. कधी? जर तुम्ही एकदा दशरथ असं नाम घेतलं तर 10 इंद्रिय रत होऊन. मग कुठची ती 10 इंद्रिय? त्याच्यामधली 5 कर्मेंद्रिय आहेत ज्याच्याने आपण कर्म करतो, हात पाय आणि इतर. आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय म्हणून 10 इंद्रिय होतात. ही 10 इंद्रिय रत करून जर तुम्ही रामनाम घेतलं तर तुम्हाला कोटी यज्ञाचं फळ प्राप्त होईल. म्हणजे काय तर एकाग्र चित्ताने आपण म्हणतो सर्वांगांचे कान करून ऐका. असं आपलं संपूर्ण शरीर, आपलं संपूर्ण लक्ष, आपला श्वास फक्त आणि फक्त रामनामाकडेच पाहिजे. असं जर असेल तर आणि तरच तुम्हाला कोटी यज्ञांचं फळ प्राप्त होतं. नाहीतर मुखाने श्रीराम जय राम जय जय राम जय जय रामकृष्ण हरी असं म्हणायचं आणि लक्ष 4 दिशांना फिरतं. संपूर्ण जग फिरून येतं आपलं मन आणि आपण मुखाने मात्र रामनाम घेत असतो. त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला कोटी यज्ञांचं काय, एका यज्ञाचं फळसुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणजे जर पुण्य जोडायचं असेल, पुण्य मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी नामस्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. रामनाम घेणं गरजेचं आहे. पण कसं? तर दशरथ होऊन रामनाम घेणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे असं आपल्याला संत कबीर सांगतात. फार सुंदर दोहा आहे हा. तर आजच्या भागात मी इथे थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.